नाही म्हणजे तिच्या वतीने आम्ही माफी मागतो तुझी. काकू तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? अरे चिडली ना ती तुझ्यावर. इट्स फाईन, इट्स ओके. इट्स नॉट ओके. ताईने नाही चिडलं पाहिजे तुझ्यावर. खरंच काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. काय ना मदन, सध्या ती वेगळ्याच ताणतणावाखाली आहे ना, त्यामुळे असं वागतीये रे. ती तशी नाहीये रे. बाबा माहितीये मला, आणि ती माझ्यावर चिडली तरी खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. अहो शेवटी आपल्या माणसावरच चिडतो ना आपण. थँक्यू. हा, तू तिला समजावून घेतोयस. बाबा काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. झालंच पाहिजे सगळं ठीक. पोरीची अवस्था मला बघवत नाही आता. आई तुला खरं सांगू का, हे सगळं तिने स्वतःच्या हाताने करून घेतलंय. काही गरज नव्हती तक्रार मागे घ्यायची, आणि त्या अधिपतींना पण भेटायची काही गरज नव्हती. त्यांना काय वाटेल ग, हिचं पानही हलत नाही त्यांच्याशिवाय. इरा, संसार टिकवण्यासाठी केलं तिने हे सगळं. आई, संसार एकाचा नसतो, दोघांचाही असतो. मला सांग, अधिपती काय करतायत ग त्यांच्या संसारासाठी, आणि हीच सगळं करत बसली त्यांच्या मागे मागे. हिरू, शांत हो. अगं आपण चिडून काही होणार आहे का? हो ना, शांतच राहूयात आता आपण. मदन, ऐक ना, तू काही खाल्लं नसेल ना तर जेवून जा आता. हा, मी वाढायला घेते सगळ्यांना. नाही 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 काकू, जेवायला वगैरे आता नको, मी परत येईन जेवायला. अरे आता काळजी घ्या तुम्ही सगळे, आणि अक्षला म्हणावं फार स्ट्रेस घेऊ नकोस. मी येतो आता. चल इरा, ताटं घे, जेवून घेऊया. तिने पण सकाळपासून काही खाल्लं नसणार आहे. बरोबरच आहे, ती त्यांच्या मागे मागे खाणं पिणं सोडून सगळं जातीये, आणि ते पुढे पुढे पळतायत. काय करणारे देव जाणे. पास ना आता इरा. आणि कुठे चालली असतो एवढ्या रात्रीची? आई, मला संसार आहे, एक नवरा आहे, विसरलीस का? तो बिचारा 4-4 वेळेला फोन करतो दिवसातून. किती रिस्पेक्ट करतो तो माझं. आणि अधिपती काय करतायत दिसतायत ना.